2026च्या हंगामामध्ये तुम्ही बघू शकता गणपतीची ही मूर्ती म्हणजेच डायमंड वर्क केलेला तुम्हाला मुकुट पाहायला मिळेल गोल्डन कपड्यामध्ये. आणि तुम्ही गोल्डन कपड्यामध्ये पूर्ण लुक गणपती बाप्पाचा बघू शकता. तुम्ही धोतर असेल, दुपट्टा असेल. नमस्कार मित्रांनो, बघा आता पावसाला चालू आहे आणि आता थोड्या दिवसामध्ये श्रावण महिना सुद्धा येतोय. आणि श्रावण महिना आल्यानंतर तो श्रावण महिना कधी सरतोय आणि त्याच्यानंतर आपला येतोय भाद्रपद, म्हणजेच आपला गणपती बाप्पांचा आगमन होतंय भाद्रपदामध्ये. तर गणपती बाप्पाचं आगमन जसं आपल्याला दरवर्षीप्रमाणे पाहायला मिळतंय तसं यावर्षीसुद्धा खूप जल्लोषा जोशामध्ये पाहायला मिळेल. आणि त्याचसाठी आपण आलेलो आहेत संस्कृती कला केंद्र. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं आहे. तिथे तुम्हाला शाडू मातीच्या मूर्त्या, डायमंड वर्क, धोतर या सर्व प्रकारच्या मूर्त्या तुम्हाला अवेलेबल आहेत. तर सर्व काही असतील दुकानामध्ये मूर्त्या त्या दाखवतो. त्यांच्या मालकाशी थोडंसं बोलूया आपण, कारण कुठेतरी ना आता हा सण मला वाटतं खूप कमी दिवसावर राहिलेला आहे, 1 महिनाच बाकी राहिलेला आहे. तर प्रत्येकाने यावा, आपल्यावर पसंतीचा गणपती बाप्पा असेल तो तिथं बुकिंग करावा. तर चला बघूया कशा प्रकारे हा दुकान आहे. आणि हा दुकान ॲक्च्युली ॲड्रेस तुम्हाला सांगतो मी. दुकानात जर तुम्ही व्हिजिट देत असाल तर नक्कीच एक उल्हासनगर पालेगाव रोड आहे, जो रोड तुम्हाला दाखवतो मी. इकडनं पालेगाववरून तुम्ही इथं डायरेक्ट या. इथं मीरा पार्क म्हणून इथं या बिल्डिंग आहेत. या मीरा पार्कमध्ये तुम्ही येऊन थांबायचं आहे. आणि इकडनं उल्हासनगरमध्ये आलं तर तुम्ही उल्हासनगरच्या गायकवाडपाड्यातून इथून येऊन थांबा. आणि मीरा पार्क म्हणून लँडमार्क आहे, तर तुम्ही या इथं आणि या दुकानाला भेट द्या. आणि विशेष हा दुकान म्हणजे आपल्या गाडा मालकाचा आहे, आकाश पाटील, म्हणजेच रायफल सर्जा ग्रुप अंबरनाथ याचा आहे. तर बघूया कशा प्रकारे असेल. चला, धन्यवाद. तर मित्रांनो, इकडं तुम्ही ज्या वेळेला दुकानामध्ये आतमध्ये प्रवेश करताना तर तुम्ही समोरच बघू शकता आत्ताच्या ज्या घडीला ट्रेंडिंग म्हणजे जो टॉपिक चालू आहे गणपती बाप्पामध्ये, तुम्ही बघू शकता गोल्डन वर्क. म्हणजे तुम्ही बघू शकता हा गोल्डन दुपट्टा, गोल्डन धोती, त्यानंतर गोल्डन फेटा आणि त्याच्यावर सुद्धा तुम्ही बघू शकता डायमंड वर्क केलेला. आपण या सर्व गोष्टींचा आढावा घेऊया. आणि गणपती बाप्पा बघा एक मनमोहक आकर्षक एक देवाचं रूप असतं आणि तो आपण समोर बघू शकता. तर आतमध्ये आपण गेल्यानंतर बऱ्याचशाच गोष्टींचा एक आढावा घेऊया. चला, अजून इकडे या साईडला तुम्ही बघू शकता डिस्प्लेला लावलेला हा गणपती बाप्पाचा एक चांगला सुंदर असं रूप. तुम्ही बघू शकता गणपती बाप्पांना धोतर आणि त्याच्यानंतर डायमंड वर्क केलेला फेटा आणि गळ्यामध्ये दुपट्टा. बघा असं पण आताच्या घडीला ट्रेंडिंग गोष्ट चालू आहे ही मार्केटला. आणि यासुद्धा तुम्हाला मूर्त्या या संस्कृती कला केंद्रामध्ये पाहायला मिळतील. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता वेल्वेटचा धोतर, त्यानंतर तुम्हाला एक चांगला असा सुंदर वेल्वेटमध्येच दुपट्टा आणि डायमंड वर्क केलेला हा मुकुट बघा. तर अशा सर्व प्रकारच्या मूर्त्या तुम्हाला या दुकानामध्ये भेटतील. तर तुम्ही समोर बघू शकता आपल्या दुकानाचे मालक आकाशदादा पाटील, जे एक बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आपले एक छोटंसं गाडा मालकसुद्धा आहेत. आणि त्यांची बैलं पण आहेत, रायफल सर्जा आणि आता छोटी छोटी वासरं पण आहेत. तर चला आपण एक चांगला बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बघा गाडा मालकाच्या मुलाखती घेताना गाडा मालक कायम सांगत असतात की कुठला तरी व्यवसाय करा, त्याच्यानंतर हा खेळ करा. तर किती वर्षापासून दादांचा हा संस्कृती कला केंद्र आहे तो विचारूया. सांगा, किती वर्षापासून तुम्ही आहात? हा शॉप आमचा 6-7 वर्षापासून आहे. 6-7 वर्षापासून चालवतात. हा. आणि या वर्षी काय काय नवीन असेल, कारण आता आतुरता लागली आहे गणेश भक्तांना की आम्हाला काय नवीन बघायला मिळेल? सध्या हा पीस खूप ट्रेंडिंगला आहे. 3 फुटाचा आहे. 3 फुटाची साईज आहे. बरोबर. आणि कुठली मूर्ती आहे, म्हणजे देवाचं रूप काय? सध्या हा खूप ट्रेंडिंगला आहे. सोफ्यावरती बसलेला पीस आहे. म्हणजे सोफा सेटवर बसलेला गणपती. बघा मित्रांनो, सोफा सेटवर बसलेला गणपती बाप्पाचा एक चांगला असं रूप आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या साईडला बघू शकता चांगल्या चांगल्या मूर्त्या दादांकडे आहेत. कुठल्या मूर्त्या म्हणजे कुठल्या रूपामध्ये मूर्ती आहेत तुमच्याकडे? हा टिटवाला आहे. हा पण 3 फुटामध्ये. जय मल्हार आहे 2.5 फुटामध्ये. चिंतामणी आहे, हा पण 2.5 फुटामध्ये. लालबाग आहे, लालबागचा राजा बघा. त्यानंतर इथं पण खंडारा आहे 2 फुटामध्ये. ऑइल पेंटमध्ये. बरोबर आहे. आता कुठल्या शाडू मातीचं आहे, ऑइल पेंट आहे, अजून काय काय आहे आपल्याजवळ? म्हणजे आपल्याजवळ POP मध्ये सध्या आहे. शाडू मातीचा आपण ऑर्डर प्रमाणे आणतो. आणि डायमंड वर्क जसं आता मी आलेलं बघितलं, जसं कस्टमर बोलेल तसं आपण डायमंड करून देतो. म्हणजे जसं कस्टमरची डिमांड असेल त्यानुसार तुम्ही बनवून सुद्धा देणार आहे? हो, बरोबर. आता एकदा जसं इथं कोणाला यायचं आहे, एकदा तुमचा नंबर सांगा, कारण स्क्रीनवर तो नंबर दिसेल का, त्यानुसार तुम्हाला फोन केला जाईल. आणि फोनवर जर तुम्हाला कोणी विचारलं की बाबा आम्हाला अशी मूर्ती पाहिजे, तर ती पण तुम्ही आणून देणार? नक्कीच. सांगा नंबर एकदा. 81 80 86 10 16. बरोबर. चला मित्रांनो, अजून कोणकोणत्या मूर्त्या? हा भोलेनाथाच्या रूपामध्ये 2.5 फुटामध्ये.
हा पण सुंदर पीस नवीन आहे बालाजीमध्ये. बालाजीमध्ये बघा तिरुपती बालाजीचा अवतार आहे आणि आपल्याला अजून बरेचसे तिथं रूप आहेत ना देवांची ती पाहायला मिळते. पूर्ण दुकान म्हणजे आता मी बघतो इथं आल्यानंतर म्हणजे जसं आपण तो गणपती आहे तिकडं फेटा लावलेला आहे, जसं डिस्प्लेला पण लावलं तुम्ही, धोतर आहे, त्याला दुपट्टा आहे, त्याच्याबद्दल पण थोडीशी माहिती सांगा. कारण आता पण मला वाटतं बऱ्याचशाच लोकांना असा गणपतीसुद्धा पाहिजे हवा. सध्या हे पीस खूप ट्रेंडिंगला आहेत वर्धासमध्ये हा, पण याला हा लुक जास्त सूट करतो. बरोबर. आता हा तुम्ही स्वतः घरी बनवता का? हो, माझी वाईफ बनवते. म्हणजे तुमची घरवाली मिसेस बनवतो. बघा म्हणजे मित्रांनो तुम्हाला जे पण काही पाहिजे असेल ना तुम्ही दादांकडे ऑर्डर करू शकता. जसं आता तुम्ही ही म्हणजे सॅम्पलला लावले आहे, याच्यामध्ये तुम्हाला काही बदल पाहिजे असेल तुम्ही याच्यामध्ये पण काही बदल सांगू शकता फोन करून. दादांनी नंबर दिलेत. अजून काय काय आहे तुमच्याकडे ते सांगा मला. अजून आपल्याकडे दगडूशेठ आहेत 2 फुटामध्ये. 2 फुटामध्ये दगडूशेठचा पण एक चांगला असा मनमोहक रूप तुम्हाला पाहायला मिळेल. टिटवाला आहे मोती कलरमध्ये आणि बाल गणेश बाल सुद्धा गणेश आहेत. बघा म्हणजे जे आपण म्हणतात ना काय एक दाम्पत्य नवीन म्हणजे नवीन ज्या वर्षी मूर्ती बसवतात तेव्हा बाल गणेशाचा रूप घरी घेऊन जातात. तर तुम्हाला तो सुद्धा रूप म्हणजे त्या सुद्धा मूर्ती इथं पाहायला मिळते बघा बाल गणेशामध्ये. आणि कुठेतरी मला पण आवडली खूप. आता समोर मूर्ती आहे म्हणजे आपण श्रीची म्हणजे दत्तदेवाची पूजा करतो म्हणजे दत्तांची मूर्ती सुद्धा तुमच्या दुकानामध्ये आहे. आणि ही एकच आहे म्हणजे जर आणि कोणाला पाहिजे असेल तर ती पण भेटून जाईल. बघा म्हणजे आणि याच्यामध्ये म्हणजे सिंपल अशी काहीच नाही याच्यामध्ये म्हणजे जसं दिसते मूर्ती तशीच असणार आहे. बघा मित्रांनो गुरुची पूजा आपण कायम करत असतो आणि गुरु दत्तांची मूर्ती सुद्धा तुम्हाला या दुकानामध्ये पाहायला मिळेल. तसं इतकंच नाही तर तुम्ही पाठीमागं बघू शकता. गणपती झाल्यानंतर जो 2 दिवसाचा सण येतो तो गौरींचा, गौरी पण इथं ठेवलेल्या दिसतील आणि गौरींच्या पण खूप साऱ्या मूर्त्या आहेत. आता गौरींमध्ये पण बऱ्याचशाच गोष्टी आता लोकांना पाहिजे असतात. डायमंड वर्क, त्याच्यानंतर चांगले साडी, अजून दुपट्टा म्हणजे या अशा गोष्टी पाहिजे असतात त्या पण म्हणजे बनवून मिळतील. नक्कीच. आता मित्रांनो इकडे या साईडला बघा तुम्ही सुंदर असा मुकुट असेल किंवा हातामध्ये असलेले जे देवाच्या यामध्ये फुलं आहेत ती फुलं पण तुम्ही बघू शकता. सुंदर अशी स्वतः दादानी त्यांच्या मिसेसनी घरी बनवून ती लावलेली आहेत. विचारूया मग आता तुम्ही ही जी मूर्ती आता तुम्ही दाखवली डिस्प्लेमध्ये अशीच मूर्ती म्हणजे अजून याच्यामध्ये काही बदल किंवा अशीच पाहिजे असेल किंवा कोणाला अजून म्हणजे आता तुमच्याकडे 1 आहे 2 आहेत तर त्या पण मिळून जातील का? नक्कीच. आम्ही आता हा सॅम्पल बनवला आहे. आता बुकिंग थोडी सध्या सुरू आहे. जशी बुकिंग येईल त्या ऑर्डरप्रमाणे आपण करून देऊ. बरोबर. आता 5 ते 7 वर्ष झाली तुम्ही याच्यामध्ये आहे संस्कृती कला केंद्र तुम्ही ओपन केलं आहे. म्हणजे कसा प्रतिसाद असतो लोकांचा? प्रतिसाद खूप छान आहे. आपल्या दरवर्षी 170 ते 80 मूर्त्या जातात. यावर्षी फक्त आपली जागा चेंज आहे. दरवर्षी आपला गायकवाडपाडा अभिमन्यू चौकमध्ये असायचा, यावर्षी पालेगाव रोड मीरा पार्क बिल्डिंगमध्ये. बरोबर. म्हणजे जो लँडमार्क असेल तो मीरा पार्क. बरोबर. आणि इथलं लोकेशन पण मित्रांनो मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देणार आहे. तसंच अजून तिकडे त्या साईडला आपण बघू शकता भोलेनाथमध्ये बाल गणेश सुद्धा आहे. चला तो पण बघूया. सुंदर अशी भोलेनाथांची पिंडी बघा हातामध्ये घेऊन बाल गणेशाची मूर्ती आहे. म्हणजे बाल गणेश भोलेनाथ असं आपल्याला बोलायला मिळेल. आणि खूप साऱ्या म्हणजे दुकानामध्ये आल्यानंतर मी बघितल्या मला वाटतं 1 फुटापासून तर 3 फूट तुम्ही सांगितलं म्हणजे किती म्हणजे याच्या फुटाच्या मूर्त्या आहेत आपल्याकडे सध्या 1 फुटापासून 3 फुटापर्यंत दुकानामध्ये अवेलेबल आहेत. त्यानंतर ऑर्डर जर आली आपण 4 फूट 5 फूट 7 फूट 8 फूट जशी ऑर्डर येईल तशी आपण आणून देऊ शकतो. बरोबर. याच्या आधी पण तुम्ही मोठ्या ऑर्डर पण घेतल्या? हो. किती या फुटापर्यंत? 5 फुटापर्यंत ऑर्डर घेतल्यात आणि त्या पण सुद्धा जाता तिथल्या. हो. आता काही मंडलवाले पण येतात किंवा आता कोणाला समजावं आता आपण गणपती बाप्पाचं दर तर नाही विचारत किंवा त्यांचं सांगत पण नाही, पण जे परवडेल त्याच प्रकारे आहे का इथं? नक्कीच. आपलं मार्केटपेक्षा 2 पैसे रेट कमीच आहे आपल्या दुकानामध्ये आणि गिराकांची प्रतिसाद चांगला आहे आपल्याला. बरोबर. म्हणजे त्याच्यासाठी मित्रांनो बघा दादा सांगतात आपण दादांना नक्कीच एकदा तुम्ही व्हिजिट द्या दुकानाला. आणि संस्कृती कला केंद्र हा इथं तुम्ही बघू शकता. बा ऑइल पेंटमध्ये पण सुंदर अशी मूर्ती आहे. बरेचसे लोक ऑइल पेंटमध्ये सुद्धा तुम्हाला मूर्त्या खरेदी करताना दिसतात. तर या प्रत्येकाने आपापल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन ज्यांच्या होतं आहे. आणि आपण एक गाडा मालक आहेत दादा, तर दादांची एक प्रतिक्रिया पण जाणून घेतली. तर एक व्यावसायिक म्हणून कसं आपण काम करावा या सर्व गोष्टी बघितल्या आपण. तर तुम्हाला सर्व मूर्त्या आता मी दुकानामध्ये ज्या पण आहेत ना ते एकदा व्हिडिओमध्ये दाखवतो. तर मित्रांनो तुम्हाला सर्व दुकानाची माहिती मी दिलेली आहे. दुकानाचा जो पत्ता आहे तो सुद्धा दादाने सांगितला आणि मी माझ्या माहितीने सुद्धा इंट्रोला सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे संस्कृती कला केंद्र आहे जो गेल्या 7 वर्षापासून चालू आहे आणि मला वाटतं खूप सारा प्रतिसाद असतो दरवर्षी ग्राहकांचा. कारण कुठेतरी जे दादा आहेत म्हणजे आकाश दादा पाटील
कुठल्याच ग्राहकाला मला वाटतं नाराज न करताना प्रत्येकाला इथं वस्तुरूपी एक चांगलीची भेट देऊन गणपती बाप्पांचं म्हणजे जे आपण म्हणतो ना, इथं आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक रूप पाहायला मिळेल. तर तुम्ही मी सर्व रूपाचं तुम्हाला जे असेल तर व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि सर्वांनी भेट द्या एकदा पुन्हा. जसं दरवर्षी पण यावर्षी दुकान हा मला वाटतं मीरा पार्कमध्ये आहे. याच्या 5 वर्षापूर्वी दुकान हा अभिमन्यू चौकामध्ये असायचा गायकवाडपाडा. तर हा पालेगावचा रोड आहे, इकडनं उल्हासनगरचा रोड आहे. तर त्याच्यामध्ये हा मीरा पार्क म्हणजे इथं 4 ते 5 बिल्डिंग आहे. तुम्हाला मी सर्व इथला लोकेशनसुद्धा देणार आहे. या नक्की व्हिजिट द्या. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज बघा पाठीशी गणपती गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला.